स्टार 11 ग्रुप लक्ष्मी गल्ली सुळगा हिंडलगाव सहर्ष सादर करीत आहोत शिवाजी महाराजांची पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटका आणि त्यासाठी शिवा काशीचे बलिदान। खानाच्या मरणानं सैरभैर झालेल्या विजापूरच्या साऱ्या मुलखात शिवसैन्यानं जोरदार मुसंडी मारली। वाई, सातारा, कराड, खटाव, मायनी जिंकत शिवाजी महाराजांनी कोल्हापूरची अंबाबाई यवनांच्या तावडीतून सोडवली आणि अवघ्या 18व्या दिवशी महाराजांनी आदिलशहाची उपराजधानी असणारा पन्हाळगड जिंकून घेतला। महाराज पन्हाळगडावर पोहोचले आणि मशाली मेहतवांच्या उजेडात राजांनी गडाची शोभा पाहिली। सलाबत खानाची खिल्लत आदिलशहानं सिद्दी जौहरच्या खांद्यावर टाकली। सिद्दी जौहर सलाबत खान हजारो सैन्यासह पन्हाळगडाच्या पायथ्याशी येऊन पोहोचला। गडाला करकचून वेढा पडला। महाराज आपल्या सैन्यासह अडकून पडले। अगं आवर लवकर, येळ होते गडावर जायला। अब हो, अहो गडावर जाऊन सनी बासिंग बांधायचं हाय काय? अगं निवांतपणा नाही तुम्हासनी, सदा कदा घाई। अगं शिवाजी महाराजांच्या मावळ्यासनी कसला आलाय निवांतपणा? वेळ प्रसंगी हातावर भाकरी घेऊन पळत पळत खावी लागते आम्हाला। वय वाघ माग लागल्या वाणी। वाघच माग लागलेला आहे। ते बघ सिद्धी जोहरच्या तोपा सारख्या ओरडायला लागल्यात। तू पटापट आवर बघ। भाई भाई पर नुसतीच जाया करू नका, मर्दुमकी गाजवा। ए मर्दुमकीचं दुसरं नाव शिवा काशीद आहे आणि मी काशीदाची औलाद। नेबापूरच्या मातीचा पोतच लय वेगळा आहे। इथल्या मेंढराला बी वाघाचं काळीज असतं या। होय मी बी त्याच गावची हाय। ही थोडी खीर केली राजा खात्यात घेऊन जा। अगं गोदे मी एक मामूली सेवक आहे, राजा खायलोय। आता तुम्ही राजासनी ओळखत नाही होय? सारखं सावली सारखं त्यांच्या माग माग असता। अहो आपला राजा साधा हाय, गोरगरिबांसंग राहतो, खातो, पितो, त्यासनी आवडेल खीर। खरंय। कोणासारखा तोंडोळा हाय व राजाचा? माझ्यासारखा काय बाई तरी, कोणाला कशाचं आणि माळणीला लसणाचं। अगं खरंच? अगं माझ्या डोक्यावर जर जिरेटोप चढवला तर तूच माझी प्रजा आणि प्रजा मग मला मुजरा करायचा बर का? ज्योतिबाची आण। ज्योतिबाची आण लवाड नाही बोलायचं मी। असल असल खरं असल, आण चुकली। बर येऊ मी आणि पोरांवर लक्ष ठेवा, येतो। महाराज महाराज। शिवा अरे बिचकतोस कशा पायी? बोल ना। महाराज माझ्या बायकोने लय कौतुकाने खीर दिली। मी नको म्हणत होतो पर ती ऐकते होय। खीर खीर आवडते आम्हास। घ्या महाराज। आवडली महाराज? छान आहे म्हणलं खाल न खाल। शिवा
अरे स्वराज्यातल्या आया बहिणींच्या हातचा गोड घास खायला मिळणं याच्यासारखं दुसरं सुख ते कोणतं? इथे स्वराज्याचा खरा अर्थ दडलेला आहे. शिवा, आज आम्ही गडाबाहेर पडू, त्यावेळी तू आमच्या सोबत यायचंस. माझं तकदीर मोठं. हा, पण शिवा काशीद म्हणून नाही, शिवाजी म्हणून. मला समजलं नाही महाराज. शिवा, आज काहीही झालं तरी आपण या वेढ्या बाहेर पडायचंच. त्या जौहरच्या नजरबाजांनी आपल्याला बघितलं नाही तर ठीकच, पण जर जौहर तुझ्यापर्यंत पोहोचला, त्यानं तुला कैद करून छावणीवर नेलं, तर बेमालूमपणे शिवाजी राजा म्हणून त्याच्याशी चर्चा करायची. जी महाराज. शिवा. जी महाराज. शिवा, प्रसंग लई अवघड आहे, पण आपल्याला निभावून द्यायचंय. जी महाराज. पण काहीही झालं तरी जीव राखायचा आहे. अहो शिवा काशीद हा नाभिक जातीचा, केस कापून पोट भरण्याचा व्यवसाय त्याचा, हा तर मूळचा गावोगावीच्या बातम्या काढायचा. शिवरायांना माणूस वाटला आहे खात्रीचा, म्हणून शिवाला चाकर नेमला हेर खात्याचा. या अल्लाह, ये बारिश है या आसमानी आफत? ऊपर से उस सिवा ने हमारे नाक में दम कर रखा है. हुजूर, हुजूर, क्या खुशखबर है हुजूर. क्या हुआ? शिवाजी सापडला, काफिर कैद झाला. सच? या अल्लाह, तेरा लाख लाख शुक्र है, तेरा लाख लाख शुक्र है. मसूद, इतना बड़ा बगावतखोर माझ्या मुठीत. आओ आओ खान साहब, आओ. देखो देखो, शिवाजी राजे आए हैं. हुजूर, हुजूर, शिवाजी भाग गया. क्या बकते हो? ये सामने क्या तेरा बाप खड़ा है? हुजूर, ये शिवा नहीं हो सकता. हम जानते हैं शिवा को. ये तो हमें बेवकूफ बनाने की चाल है. कौन हो तुम? शिवाजी. झूठ मत बोलो. अरे शिवाजी साहेब, नाही, शिवाजी राजे भोसले नसलो तरी नेबापूरचा न्हावी शिवा काशीद म्हणतात मला. हरामखोर, इतने महीनों से इस किले को चेर करके इस तूफानी बारिश में बैठा हूँ, वो क्या तुम्हारे जैसे हजाम से हजामत करने के लिए? काय रे शिद्दी, कशी वाटली माझी हजामत? हरामखोर, मुझे असली सिवा चाहिए. कहाँ गया वो? ये सिद्धी जोहर, या स्वराज्यात माझ्यासारखा 1000 शिवा सापडतील तुला. कुणा कुणाला पकडणार आहेस रे तू? अरे उंदराचा सापळा घेऊन वाघाला पकडायची स्वप्न बघायची नसत्यात. खामोश, हमें बेवकूफ बनाकर अब तू यहाँ से जिंदा नहीं जा सकता. अब तेरा अंजाम क्या होगा जानते हो तुम? अरे सिद्धी, त्या समोरच्या डोंगरावरचा ज्योतिबा आमचं दैवत आहे. त्याच्या पालखीवर गुलाल खोबरं उधळावं तसं या स्वराज्यासाठी प्राण उधळतोय आम्ही. खामोश काफर, बात को सामने देखकर बड़े बड़े झुक जाते हैं, फिर तू क्या चीज है? झुक जा हमारे सामने, कुर्नी साथ कर. अरे जा, शिवाजी कुणापुढे झुकला नाही, झुकत नाही आणि झुकणार बी नाही. सोंगातला असला म्हणून काय झालं? अरे 4-5 छाया मांडी खाली चिरडणाऱ्या राजाची कापड आहे ती माझ्या अंगावर. स्वराज्याचा पोट पाजून तुमच्या सारख्या महिषासुरांना काढणाऱ्या आई तुळजाभवानीची कवड्याची माळ आहे माझ्या गळ्यात. फक्त आऊसाहेबांवर झुकणारा जिरेटॉप आहे माझ्या डोसक्यावर. एक दिवसाचा शिवाजी असलो म्हणून काय झाला? यो शिवाजी काय तुझ्या पुढे झुकल? अरे मोडन पण वाकणार नाही मी. खामोश, फिर हम भी देखते हैं. सिपाहियों, झुकाओ इसे. इसे मौत का इनाम दो, पर इसका ईमान तोड़ो. ईमान. झुक. ए हट जोहर, इनामासाठी इमान विकणारी अवलाद तुमची. आमची निष्ठा या स्वराज्याची आहे.
इथल्या दगडधोंड्यांना स्वाभिमानाचा शेंदूर फासून देव बनवणारे आमच्या शिवाजी राजांची आमची निष्ठा आहे. या निष्ठेचं मोल तुम्हासनी काय कळणार? अरे फेकलेल्या तुकड्यांसाठी पाचशायांचं तळवं चाटणे हे तुमचं इमान. सल्तनतीची पदं मिळवण्यासाठी स्वतःच्या आया बहिणींचा लिलाव करून त्यासनी पाचशाहीत जनानखान्यात कोंबणे ही तुमची निष्ठा. अरे जा, योच फरक आहे तुमच्यात आणि आमच्यात. अरे तुम्ही दाशींची पदं भोगतायसा आणि आम्ही पदासनी दाशीवानी मानतो. तुम्ही तुकड्यांसाठी जगतायसा आणि आम्ही आमच्या मातीसाठी मरतो. खामोश! टुकड़ों पर पलने वाला कुत्ता कहते हो तुम हमें? सिपाहियों, इसे कुत्ते की मौत मारो, कुत्ते की मौत! अरे हट! पर तू काय मला कुत्र्याची मौत देणार रे? अरे यो शिवा मरताना देखील शिवाजी राजा म्हणून मरतोय. यालाच म्हणतात मर्द मराठ्याचा बाणा. फादर, देखते क्या हो? मार डालो इसे! ए काफिर! राज राज जोहर, यो संघातला शिवाजी बी झुकला नाही. लक्षात ठेव, लक्षात ठेव. एक दिवसाचा शिवाजी व्हायचं भाग्य मिळालं मला. माझ्या जन्माचं सार्थक झालं राज. तुम्हाला दिलेला शब्द पुरा केला राज. राजा, माझा शेवटचा नानाचा मुजरा राज. जय भवानी. फादर, ये सिवा का हम शक्ल शिवाजी काशी जैसा था, फिर असली सिवा कैसा होगा? फादर, जाओ पकड़ो उस असली सिवा को. मुझे असली सिवा किसी भी हालत में चाहिए, और वो भी जिंदा. जाओ!